नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रमेश शिंगाडे पुन्हा एकदा आपल्या कुरुक्षेत्र कोचिंग इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, आजचा आपला विषय फार इंटरेस्टिंग आहे आणि सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे, तो म्हणजे प्रेमाचा जांगडगुत्ता। मित्रांनो, बऱ्याचदा आपण असं बघितलं आहे की लायब्ररीमध्ये एखादं आपलं कोवळ्या वयामध्ये प्रेम जुळतं। आपण स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासासाठी आलेला असतो, पण कोणीतरी आपल्याकडे वळून बघतं आणि आपली बत्ती गुल होते। आपण हळूहळू प्रेमात पडायला लागतो। कधी-कधी असं होतं की समोरची व्यक्तीसुद्धा आपल्याला रिस्पॉन्स द्यायला लागते आणि मग अभ्यास हळूहळू कुठे आपल्या प्रेमाच्या पुस्तकांमध्ये कन्वर्ट होतो हे आपल्यालाही कळत नाही। मग नंतर अशीच वर्ष निघून जातात, 1 वर्ष 2 वर्ष अशीच निघून जातात। आपण अभ्यास जोडीने करत असतो, बऱ्याचदा अभ्यासाच्या नावाखाली आपण जोडीने फिरतही असतो, परंतु नंतर हळूहळू वास्तवाची जाणीव व्हायला लागते। समोरच्या व्यक्तीचे जो कोणी तुमचा पार्टनर असेल त्याचे एक्झाम्स क्लिअर होतात किंवा त्याच्या आयुष्यात दुसरं काहीतरी होतं आणि मग हळूहळू आपल्याला वास्तवाचे चटके बसायला लागतात। नंतर जेव्हा आपण मागे वळून बघतो तेव्हा असं झालेलं असतं, तेलही गेलं तुपही गेलं, हाती धुपाटणं आलं। ज्या मुलीसाठी तुम्ही किंवा ज्या मुलासाठी तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे दुर्लक्ष केलेलं असतं तीसुद्धा दुसऱ्या कोणाबरोबर तरी निघून जाते। तुमच्या त्या मुलीच्या नादाला लागल्यामुळे किंवा मुलाच्या नादाला लागल्यामुळे तुमचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यासही अर्धवट राहतो, तुमची पोस्टही निघत नाही आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही माघारी वळून बघता तेव्हा आपल्या लक्षात येतं की आपण आयुष्याची सोनेरी वर्ष वाया घालवलेली आहेत। मित्रांनो, हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे किंवा फार गंभीर विषय आहे। त्याचं रिझन असं आहे की आपल्या आयुष्यातली सगळ्यात महत्त्वाची वर्ष ही आपण स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राला देत असतो आणि ती देत असताना इतर कुठल्याही गोष्टीमुळे आपला अभ्यास जो आहे किंवा फोकस जो आहे तो कॉम्प्रोमाइज होता कामा नये। तर आजच्या आपल्या विषयाचा सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे की जे सगळे रिलेशन्स आहेत, फक्त गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड किंवा कपल नाही तर सगळेच रिलेशन आणि अभ्यास यांना कशा पद्धतीने आपल्याला बॅलन्स करता येईल हे आपल्याला बघायचं आहे। सो मित्रांनो, सुरुवात करू आपल्या विषयाला। सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की आपली जे काही आपल्याला करायचं आहे त्याचे आपल्या डोक्यामध्ये पूर्णपणे क्लॅरिटी असली पाहिजे किंवा जाणीवपूर्वक आपण हे सगळे महत्त्वाचे निर्णय घेतले पाहिजेत। जर तुम्हाला एखादी व्यक्ती आवडत असेल आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की अभ्यास करता करता तुम्हाला प्रेमसुद्धा करायचं आहे, मित्रांनो अशक्य तर नक्कीच नाही आहे, पण अवघड मात्र नक्की आहे। ही वाट दिसते तेवढी सोपी नाही आहे। सुरुवातीला या वाटेवर मस्त फुलांच्या पायघड्या असतात, आपल्याला फार भारी वाटत असतं। ते जे फिलिंग असतं जगात सगळ्यात बेस्ट फिलिंग असतं की कोणीतरी आपल्याला आवडतं किंवा आपण कोणाला तरी आवडतोय। परंतु मित्रांनो, त्याच वेळी आपल्याला हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे की आपलं जे स्वप्न आहे त्यापासून ती जी वाट आहे त्यापासून आपण भरकटता कामा नये। सो सुरुवातीला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सल्ला माझा हा राहील की तुम्हाला जे काही निर्णय घ्यायचे ते जाणीवपूर्वक घ्या। बऱ्याचदा असं होतं की आपल्याच नकळत आपण प्रेमात पडतो आणि दुर्दैवाने मग त्याचा जो आउटकम आहे किंवा त्याचं जे फायनल आउटकम जे आहे ते निगेटिव्ह असतं कुठेतरी। सो आपल्याला जर आपण जाणीवपूर्वक हे सगळे निर्णय घेतले तर नक्कीच या गोष्टींचा फायदा होऊ शकतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुम्ही प्रेमात पडला असाल एखाद्या व्यक्तीच्या आणि जर ऑब्व्हियसली समोरची व्यक्तीसुद्धा तुमच्या प्रेमात असेल तर दोघांनी मिळून काही महत्त्वाचे निर्णय घ्या। जसे की तुम्ही लॉंग डिस्टन्समध्ये राहणार आहात की तुम्ही एकत्र स्टडी वगैरे करणार आहात, याचा तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे। मित्रांनो, थोडक्यात सांगायचं, एका वाक्यात सांगायचं म्हणजे एकमेकांची ताकद बना, एकमेकांचा वीकनेस बनू नका। जर तुम्हाला खरंच स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वी व्हायचं असेल, आता असे बरेचसे कपल असतात की जे जोडीने सिलेक्ट होतात आणि असे 90% कपल असतात की ज्याच्यामध्ये दोघंही फेल होतात किंवा दोघंही स्पर्धा परीक्षेमध्ये अयशस्वी होतात। आता या दोन्ही कपलमध्ये फरक काय असतो मित्रांनो, लक्षात घ्या की पहिलं जे कपल आहे जे सक्सेसफुल झालेलं आहे त्यांचं फिक्स ठरलेलं असतं की जरी आपण प्रेम करत असलो तरी आपल्या ज्या प्रायोरिटीज आहेत किंवा आपले जे मेन एरियाज आहेत, फोकस आहे, तो हलता कामा नये आणि एकत्र अभ्यास करण्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं ना की दुसरं जे कपल आहे जे अयशस्वी होतं त्याच्यामागे सगळ्यात मोठं रिझन हे असतं की जर बॉयफ्रेंड म्हटलं की मूवीला जाऊ तर गर्लफ्रेंड म्हणते की ठीक आहे मूवीनंतर आपण परत डेटला पण जाऊ। मित्रांनो, असं होऊ देऊ नका, तुमच्या प्रायोरिटीज फिक्स असू द्यात। तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचा जो कम्युनिकेशन आहे ते फार हेल्दी राहू द्यात। तुमच्या नात्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या निगेटिव्हिटीला स्थान असता कामा नये। मित्रांनो, स्पर्धा परीक्षा आणि रिलेशन्स दोन्ही मेंटेन करणं ही अत्यंत अवघड अशी गोष्ट आहे, हे अजिबात सोपं नाही आहे। सो प्लीज माझा सगळ्यांना असा सल्ला आहे की तुम्ही योग्य जाणीवपूर्वक तुमचं कम्युनिकेशन जे आहे ते हेल्दी ठेवण्याचा प्रयत्न करा।
संशयास्पद किंवा पजेसिव्ह ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारचं किंवा निगेटिव्ह कुठेतरी भांडत राहणं सतत, या गोष्टी अवॉइड करा, जेणेकरून तुमचा जो काही टाईम तुम्ही एकमेकांसाठी स्पेंड कराल तो नेहमी हेल्दी किंवा आनंदी वेळ असेल आणि उरलेला वेळ तुम्ही तुमच्या अभ्यासाला देऊ शकाल. चौथी महत्त्वाची टिप माझ्या दृष्टीने अशी आहे की तुम्ही तुमच्या दिवसाचं व्यवस्थित नियोजन करा. ठीक आहे, म्हणजे उदाहरणार्थ जर तुम्ही 10 तास अभ्यास करणार असाल तर 10 तास तुम्ही अभ्यासच करा आणि उरलेला जे काही 1-2 तास असेल तो वेळ तुम्ही एकमेकांसाठी देऊ शकता. आता बऱ्याचदा असं होतं की एक पार्टनर जो आहे तो स्पर्धा परीक्षा क्षेत्रात असतो आणि दुसरा पार्टनर जो आहे तो दुसऱ्या इतर काहीतरी करत असतो किंवा दुसऱ्या क्षेत्रात कार्यरत असतो. सो अशा वेळी तुमच्या पार्टनरनी समजूतदारपणा दाखवणं फार आवश्यक आहे. बऱ्याचदा असं होतं की तुमची परीक्षा जर तोंडावर आलेली असेल आणि त्याच वेळी जर तुमच्या पार्टनरने कुठेतरी ट्रिप किंवा दुसरं काहीतरी करण्याचं जर हट्ट धरला तर त्यांना समजावून सांगा की तुमची परीक्षा तुमच्या दृष्टीने किती महत्त्वाची आहे. तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी तुमच्या वेट करू शकता, तुम्ही पोस्टपोन करू शकता, मात्र तुमची एक्झाम, तुमचं जे स्वप्न आहे ते पोस्टपोन होऊ शकत नाही. आणि जर तुम्ही बाकीच्या फालतू गोष्टींना जास्त वेळ दिलात तर मित्रांनो तुम्ही आयुष्यात सगळ्यात मोठी घोडचूक करत आहात. माझं असं मत आहे की जर तुम्ही गर्लफ्रेंड आणि स्पर्धा परीक्षा या दोघांमध्ये ज्या दिवशी तुम्ही गर्लफ्रेंडला जास्त महत्त्व द्यायला लागाल त्या दिवशी तुम्ही स्पर्धा परीक्षा क्षेत्रातून आपोआप बाहेर फेकले जाता. आणि नंतर त्याचा परिणाम असा होतो मित्रांनो की ज्या गर्लफ्रेंडसाठी तुम्ही स्पर्धा परीक्षेकडे दुर्लक्ष केलं होतं ती गर्लफ्रेंडसुद्धा तुम्हाला मिळू शकत नाही किंवा मिळत नाही, भले तिची कितीही इच्छा असली. मित्रांनो एक लक्षात ठेवा की अयशस्वी पुरुषाच्या किंवा अयशस्वी व्यक्तीला आयुष्यात कोणीही कितीही चांगला तो व्यक्ती असेल, जर तो अयशस्वी असेल तर त्याला त्याचा लाईफ पार्टनर कधीही भेटू शकत नाही किंवा प्रेम ज्या व्यक्तीवर केलं असेल कोणालाच आवडणार नाही की तुम्ही काय करत आहात तर मी फेल झालो, सो कोणीच तुमच्यासोबत येणार नाही. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. ठीक आहे मित्रांनो, सो मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की हे जे रिलेशन्स आहेत आणि स्पर्धा परीक्षा आहेत या दोघांमधला जो बॅलन्स आहे तो नेहमी साधण्याचा प्रयत्न करा. तुमच्याकडे जेव्हा मोकळा वेळ असेल, जेव्हा तुमची एक्झाम झालेली असेल, काही दिवस तुमच्याकडे मोकळे असेल तेव्हा नक्कीच तुम्ही पार्टनरला वेळ देऊ शकता, मात्र आपल्या प्रायोरिटीज डिफाईन करायला शिका. आणि मित्रांनो फक्त गर्लफ्रेंड किंवा बॉयफ्रेंड या एकाच नात्याबद्दल हे मर्यादित नाही आहे, तर आपली जी सगळीच नाती आहेत किंवा सगळेच रिलेशन्स आहेत त्यांना व्यवस्थित बॅलन्स करायला शिका. बऱ्याचदा मी बघतो की लायब्ररीमध्ये एक मित्र जर चहाला उठून चालला असेल तर दुसरा म्हणतो चल आपण जाऊ आणि दोघं जातात, मग त्यांना आणखी 2-4 लोक जॉईन होतात आणि 10 मिनिटाचा जो टी ब्रेक अपेक्षित असतो तो नकळत 2-3 तासाचा होऊन जातो. मित्रांनो असं होऊ देऊ नका. तुमचे फॅमिली, तुमचे फ्रेंड्स, तुमची गर्लफ्रेंड जे कोणी किंवा बॉयफ्रेंड जे कोणी असेल ते तुमची स्ट्रेंथ झाले पाहिजेत ना की वीकनेस, हे लक्षात घ्या. आणि आपला जो अभ्यास आहे किंवा आपला जो फोकस आहे तो हलू देऊ नका. प्रेम नक्कीच करा, तो तुमचा अधिकार आहे, पण प्रेम असं करू नका की नंतर तुमच्यावर असं म्हणण्याची वेळ येईल की ठुकरा के मेरा प्यार मेरा इंतकाम देखेगी, किंवा जसं आपण परदेसी गाण्यामध्ये ऐकलेलं आहे की छोड़ के ऐसे हाल में जो तुम जाओगे सच कहता हूँ यार बहुत पछताओगे, असं म्हणण्याची वेळ येऊ देऊ नका. खूप जास्त अभ्यास करा आणि ट्रस्ट मी, ज्या दिवशी तुमच्या हातात पोस्ट असेल, ज्या दिवशी तुमच्या अंगावर गुलाल असेल त्या मुलीच्या घरचे स्वतःहून तिचा हात तुमच्या हातात नक्कीच देतील. सो आता क्षणिक सुखाच्या मागे न पळता आता आपल्या गोलवर फोकस करा. नक्कीच ज्या व्यक्तीसाठी तुम्ही हे सगळं करताय ती नक्कीच तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही. हे रिलेशन आणि स्पर्धा परीक्षा बॅलन्स करण्याचा प्रयत्न करा आणि ज्या टिप्स सांगितल्यात त्यांचा नक्कीच व्यवस्थित विचार करून अंमलबजावणी करा. थँक्यू सो मच. आणि अशाच चांगल्या व्हिडिओसाठी आमचा चॅनल पाहत राहा. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. यूट्यूब आणि टेलिग्राम दोन्ही चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.